राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। बदलापूर येथील एका शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेचे पडसाद देशभर उमटले। यासाठी महाविकास आघाडीने काल राज्यात बंद पुकारला होता। यानंतर याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदचे आवाहन आणि निवेदनही देण्यात आले। मात्र ऐनवेळी न्यायालयाने बंद बेकायदा असल्याचे सांगितल्यानंतर महाविकास आघाडीने सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले। याला पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यात भर पावसात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाविकास आघाडी पदाधिकारी यावेळी सामील झाले होते। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद मागे घेत काळ्या फिती लावून भर पावसात हे आंदोलन केलं। मोखाडा तालुका बस स्थानकावर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी लाडक्या बहिणीला पैसे नको, संरक्षण हवे, महायुती सरकार मुर्दाबाद, निष्क्रिय सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला। याबाबतचे निवेदनही मोखाडा पोलिसात देण्यात आले। याप्रमाणे जव्हार, विक्रमगड, वाडा या तालुक्यातही हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करीत हे सरकार फक्त फसव्या योजना आणत आहे, मात्र आई बहिणींचे संरक्षण करण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे। यामुळे या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जमशीद शेख यांनी महाविकास आघाडी एकत्रितपणे एक दलाने लढत असून हम सब एक हे म्हणत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप मोहडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। मोखाडा तालुका पत्रकार संघाकडूनही निषेध। बदलापूर येथील घटनेची बातमी करणारी पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी उर्मट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र त्याला अद्याप अटक करण्यात न आल्याने त्यावर तत्काळ कारवाई व्हावी, अटक व्हावी अशी मागणी मोखाडा तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली असून यावेळी सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून मोखाडा पोलिसांना निवेदन दिले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी पालघर प्रतिनिधी सौरभ कांबडी।